औरंगजेबाच्या कबरीविरोधात नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं हे आंदोलन आहे। संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगाची कबर हटवण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकं आंदोलन स्थळावर घडतंय? की नागपुरातही आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आपण सध्या महाल या परिसरातील शिवाजी पुतळा चौक येथे आणि इथे विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं। औरंगजेबाची जी कबर आहे ती हटवण्यासंदर्भात आज जी हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी जी हाक दिलेली होती त्याच्या अंतर्गत इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं आहे। बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील किंवा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील त्यांच्यातर्फे इथे औरंगजेबाचे जे फोटो आहेत ते फाडण्यात आले। त्याचबरोबर एक प्रतिकात्मक पुतळा बनवण्यात आलेला होता, त्याला देखील जाळण्यात आलेला आहे। संपूर्ण जो महाल परिसर आहे या महाल परिसरातील शिवाजी पुतळा चौकामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते इथे आंदोलन सुरू होतं। काय सांगाल, कशा प्रकारचं आंदोलन करताय आज तुम्ही? क्या मांगनी है कि कलंकित ढांचा जो कब्र है औरंगजेब की वो हटाई जाए, अन्यथा हमें कार सेवा करने का समय ना आए। इस महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है वो खुद कार सेवक है। उन्होंने 1992 में वहां पर बाबरी ढांचा के लिए वो गए थे। 6 दिसंबर की कार सेवा में वो थे। वो हमारी तीव्र भावना को समझ सकते हैं। अगर उन्होंने हमारी भावना को समझा तो औरंगजेब की कब्र वो खुद ही अपने शासन प्रशासन में उखाड़ कर फेंक देंगे। अन्यथा बजरंग दल ने उठाना ही है कि कार सेवा करके बाबरी वो जो कलंकित औरंगजेब की कब्र है वो उखाड़ कर फेंक कर हम अरबी समुद्र में फेंक देंगे। कधीपासून देणार आहे? काही मुदत निश्चित केलेली आहे? काही आमचे आदरणीय गोविंदजी शेंडे यांनी सांगितलं हा पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा होईल, तिसऱ्या टप्प्यापर्यंत जर सरकार नाही जागली तर आम्ही कार सेवा करू। जसे आमचे गोविंदजी आमचे पदाधिकारी आम्हाला सांगतील त्या दिवशी इथून या नागपुरातून हजारो शिवप्रेमी, हजारो शंभू राजे प्रेमी तिथे जातील आणि औरंगजेबची कबर उकळून फेकून त्याला अरबी समुद्रात फेकून देतील। तर आपण पाहू शकतो की विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आक्रमक आहेत आणि याप्रमाणे इथे आंदोलन सुरू आहे। औरंगजेबाची कबर जर सरकारने स्वतःहून काढलेली नाही तर इथून कार सेवा करण्यात येईल आणि त्या संदर्भात जे आहे ते पहिला टप्पा असेल। आजपासून हा पहिला टप्पा सुरू झालेला आहे। दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचंही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नेत्यांचं म्हणणं आहे। रिद्धी जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। आपण ही दृश्य पाहतोय नागपुरात जे आंदोलन सुरू आहे औरंगजेबाच्या कबरी विरोधात आणि त्या सगळ्या संदर्भात आता आंदोलनकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। आपण बघतोय सुरक्षा व्यवस्था सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या कडक करण्यात आलेली आहे। कैसे हो सकता है आलमगीर, मुझे बताइए।